दादरच्या कबूतरखान्यावर शेवटी एकदाच कबूतर राजा म्हणत ताडपत्री लावली आणि ही जागा बंद झाली. कबूतर एरवी शांततेचं प्रतीक मानलं जातं, पण गेले काही दिवस ते शहरामध्ये वैतागाचं, आजाराचं आणि वादाचं प्रतीक बनलंय. त्यावर वाद इतके झाले की शेवटी 3 जुलै 2025ला महाराष्ट्र सरकारने घोषणा केली की मुंबईतले 51 कबूतरखाने कायमचे तातडीने बंद होतील. कबुतरांमुळे वाढलेले फुफ्फुसांचे आजार, संसर्गजन्य विकार आणि श्वसनाच्या विकारांमुळे हा निर्णय घेण्यात आला. नंतर 15 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक याचिका फेटाळली. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की दिवसातनं 2दा आम्हाला कबुतरांना दाणे घालण्याची परवानगी द्या. पण न्यायालयाने याचिका फेटाळताना असं सांगितलं की कबुतरांना दाणे तर देता येणार नाहीतच, पण काही कबुतरखाने हे हेरिटेज स्ट्रक्चर्स असल्यामुळे सध्या तरी ते तोडता येणार नाही. मग बीएमसीने सुद्धा ऍक्शन घेत कबुतरांना खाद्य देण्यावर दंड जाहीर केला. 13 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान तब्बल 140 जणांना दंड लावण्यात आला आहे. पण या निर्णयाला प्राणीप्रेमी आणि जैन समाजाने विरोध केलाय. त्या विरोधात रॅलीज सुद्धा काढण्यात आल्या. जैन धार्मिक विचारांनुसार जीवदया म्हणजे भूतदया म्हणून कबुतरांना दाणे देण्यात येतात. दादर कबूतरखाना हे असंच कबुतरांना खाद्य देण्याचं ठिकाण होतं. इंडियन एक्सप्रेसनुसार हा कबूतरखाना तिथल्या जैन मंदिराने 1933 मध्ये स्थापन केला होता. 1944 मध्ये त्यांनी या कबूतरखान्यासाठी एक ट्रॅफिक आयलंड बांधण्याची परवानगी पालिकेकडून मिळवली होती. त्या पूर्वीचाही संदर्भ असा सापडतो. 1909 मध्ये एडवर्ड हॅमिल्टन एटकिन यांनी आपल्या कॉमन बर्ड्स ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये कबुतरांचा उल्लेख केला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की शहरातल्या मोठ्या वस्तींमध्ये विशेषतः धान्य व्यापाऱ्यांमुळे ही कबुतरं मोठ्या प्रमाणात मुंबईत येत आहेत. इतकी जरी ही कबुतरांची गोष्ट असली तरी 90च्या दशकात स्पष्ट झालं की कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. पण गोष्ट इथेच संपत नाही. कबूतरखाने बंद करण्याची परवानगी सरकारने दिली होती खरी, पण आता तेच म्हणतायत की दादर कबूतरखान्यात कबुतरांना मर्यादित दाणे खाऊ घाला. सगळाच विरोधाभास. थोडक्यात कबुतरांसह वादाची आणि गोंधळाची गुटरगू संपण्याची काहीच चिन्ह नाहीयेत.